कहाणी ज्येष्ठा गौरींची. ज्येष्ठा गौरी म्हणजे नेमक्या कोण, जाणून घेऊया या कथेतून. चला तर मग जाणून घेऊया आपल्या लाडक्या महालक्ष्मी गौरी यांची पौराणिक कथा. आटपाट नगर होते. तिथे एक ब्राह्मण राहत होता. एके दिवशी काय झाले, भाद्रपद महिना आला. घरोघरी लोकांनी गौरी आणल्या. रस्तोरस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या, घंटा वाजू लागल्या. हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिले. मुले घरी आली. आईला सांगितले, आई आई आपल्या घरी गौर आण. आई म्हणाली, बाळांनो, गौर आणून काय करू, तिची पूजापत्री केली पाहिजे, गावन घातल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काहीच नाही. तुम्ही बाबांजवळ जा, बाजारातले सामान आणायला सांगा. सामान आणले म्हणजे गौर आणेन. मुले तिथून उठली, बाबांकडे आली. बाबा बाबा बाजारात जा, गावन घातल्याचं सामान आणा म्हणजे आई गौर आणेन. बाबांनी घरात चौकशी केली. मुलांचा नाद ऐकला. मनात फार दुःखी झाला. सोन्यासारखी मुले आहेत, पण त्यांचा हट्ट पुरवता येत नाही. गरिबीपुढं उपाय नाही, मागायला जावे तर मिळत नाही. त्यापेक्षा मरण बरं म्हणून उठला. देवाचा धावा केला. तळ्याच्या पाळी गेला. जीव द्यावा म्हणून निश्चय केला. अर्ध्या वाटेवर गेला. इतक्यात संध्याकाळ झाली. जवळच एक म्हातारी सवाशीण त्याला भेटली. तिने ह्याची चाहूल ऐकली. कोण म्हणून विचारले. ब्राह्मणाने हकीकत सांगितली. म्हातारीने त्याचे समाधान केले. बोधाच्या 4 गोष्टी सांगितल्या. ब्राह्मणाने म्हातारीला घरी आणले. बायकोने दिवा लावला. चौकशी केली. पाहुण्याबाई कोण आणल्या म्हणून विचारले. नवऱ्याने आजी म्हणून सांगितले. बायको घरात गेली आणि आंबिलीकरता कण्या पाहू लागली. तो मडके आपले कण्याने भरणे दृष्टीस पडले. तिला मोठे नवल वाटले. ही गोष्ट तिने आपल्या नवऱ्याला सांगितली. त्याला मोठा आनंद झाला. पुढे पुष्कळ पेच केली व सगळ्यांनी पोटभर खाल्ली. सगळेजण आनंदाने निजली. सकाळ झाली तशी म्हातारीने ब्राह्मणाला हाक मारली. मुला मला नऊ घालायला सांग म्हणून म्हणाली. गावन घातले देवाला कर, नाही काही म्हणू नको, रड काही गाऊ नको. ब्राह्मण तसाच उठला, घरात गेला. बायकोला हाक मारली. अगं अगं ऐकलंस का, आजीबाईला नऊ घाल असे सांगितले. आपण उठून भिक्षेला गेला. भिक्षा पुष्कळ मिळाली. सपाटून गूळ मिळाला. मग सगळे सामान आणले. ब्राह्मणाला आनंद झाला. बायकोने सर्व स्वयंपाक केला. मुलं बाळसुद्धा पोटभर जेवली. म्हातारीने ब्राह्मणाला हाक मारली. उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितले. ब्राह्मण म्हणाला, आजी आजी दूध कुठून आणू. तशी म्हातारी म्हणाली, तू काही काळजी करू नको. आता उठ आणि तुला जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके खुटे पूर. तितक्यांना दावे बांध. संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशींची नावे घेऊन हाका मार, म्हणजे तुझा गोठा भरेल. त्यांचं दूध काढ. ब्राह्मणानं तसंच केलं. गाई म्हशींना हाका मारल्या. त्या धावत आल्या. ब्राह्मणाचा गोठा गाई म्हशींनी भरून गेला. ब्राह्मणाने दूध काढलं. दुसऱ्या दिवशी खीर केली. संध्याकाळी झाली तशी म्हातारी म्हणाली, मुला मुला मला आता पोचती कर. ब्राह्मण म्हणू लागला, आजी आजी तुमच्या कृपेनं मला आता सगळं प्राप्त झालं आहे. आता तुम्हाला पोचती कसे करू. तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व नाहीसे होईल. म्हातारी म्हणाली, तू काही घाबरू नको. माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही. ज्येष्ठा गौर म्हणतात ती मीच. मला आज पोचती कर. ब्राह्मण म्हणाला, हे दिलेले असंच वाढावं असा काही उपाय सांग. गौरीनं सांगितलं, तुला येताना वाळू देईल. ती साऱ्या घरभर टाक, हांड्यावर टाक, मडक्यांवर टाक, पेटीत टाक, गोट्यात टाक. असं केलंस म्हणजे कधी कमी होणार नाही. ब्राह्मणानं बरं म्हटलं. तिची पूजा केली. गौर आपली प्रसन्न झाली. तिनं आपलं व्रत सांगितलं. भादव्याच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावं. 2 खडे घरी आणावे. ऊन पाण्यानं धुवावे. ज्येष्ठा गौर व कनिष्ठा गौर म्हणून त्यांची स्थापना करावी. त्यांची पूजा करावी. दुसऱ्या दिवशी गावन गोड, तिसऱ्या दिवशी खीर पोळीचा नैवेद्य दाखवावा. सवाष्णीची ओटी भरावी. जेवू घालावं. संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोळवण करावी, म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल, सतत संपत्ती मिळेल. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी देवाच्या दारी, गायीच्या गोठी, पिंपळाच्या पारी, सुफळ संपूर्ण. धन्यवाद.